हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. मी काहीतरी DIY करणार आहे. आज मी आपल्याला ग्लास पेंटिंग दाखविणार आहे. तर बॉटल खूप साऱ्या होत्या घरी रिकाम्या पडलेल्या, तर स्नेहा म्हणाली की काहीतरी करूया. तर म्हणलं दे मी करते, मला खूप आवडतं असं नवीन नवीन काही काही करायला. तर म्हणतं की चला आज आपण हेच करूया. तर कधीही असं रिकामं बसलेलं मला आवडत नाही. काही ना काही उद्योग आपलं सुरूच असते. तर ही एक अशी काचेची बॉटल आहे. हिला छान स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर इथे मी आता ग्लास पेंटिंग करणार आहे यावरती. तर तुम्हाला जर कलर पाहिजे असेल तर मी आधी दाखवलं ते कलर तुम्ही ऑर्डर करू शकता. ॲमेझॉनवरही मिळेल हे कलर. तर इथे मी आता आउटलाईन करून घेणार आहे. तर हे ग्लास पेंटिंग मला माझ्या वहिनीने शिकवलं होतं. मी रांगोळीचे क्लास घ्यायची, तर त्यांना रांगोळी शिकायची होती आणि मला ग्लास पेंटिंग. तर त्यांनी मला ग्लास पेंटिंग शिकवलं, मी त्यांना रांगोळी काढायला शिकवलं. तर अशी एक आठवण राहून गेलेली आहे आणि कधीही शिकलेलं वाया जात नाही. कुठली गोष्ट कधी कामाला येईन आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपल्यामध्ये प्रत्येक गुण असायला पाहिजे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असो, तुम्ही शिकण्याची तयारी ठेवल्या पाहिजे. तुम्ही जर असा विचार करत बसला की माझं वय झालेलं आहे, आता मी काय करू हे शिकून, तर तसं नसते. प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी नवीन शिकविण्यासाठी येत असतो आणि आपण रोज नवीन धडे शिकत असतो. आणि असंच रोजचं आपण आपले नवीन धडे शिकत शिकत आपल्याजवळ अनुभवाचं गाठोडं जमा होतं. शिकता शिकता चुका ह्या होणारच आहे. माणूस हा चुकांचा पुतळा असतो, कोणीच असं परफेक्ट नसतं. तर मैत्रिणींनो, तसंच नात्यांचं सुद्धा आहे. नातं कुठलंही असो, तिथे प्रेम हे मनापासून असावं, शब्दापुरतं नसावं. आणि राग हा शब्दापुरताच असावा, मनातून नसावा. आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. फक्त कमावून गमावण्यापेक्षा मोजकं कमावून जतन करणं महत्त्वाचं आहे. मग तो पैसा असो किंवा माणसे. माणसाने एकदम असं सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करावा. कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय. तसंच मैत्रिणींनो, संसार म्हणजे काय? तर संसार म्हणजे नात्याचं विणकाम. एकही धागा तुटला तर सगळं वस्त्र उकलतं. कधी एकमेकांच्या स्वप्नांना सावध हातांनी शिवावं लागतं, तर कधी मनाच्या गाठ आपोआप घट्ट होत जाते. तर प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे केवळ मिठी नाही, तर रात्रभर जागून केलेली काळजी, कधी डब्यात ठेवलेली अर्धी भाजी, कधी पायथ्याशी विसावलेला थकवा. खरा श्रीमंत तर तोच असतो मैत्रिणींनो, जो दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी बघत नाही, त्याला बघवतच नाही ते पाणी, आणि आपल्या थकव्यातूनही दुसऱ्याला हसू द्यायचा प्रयत्न करतो. संसार म्हणजे मोठं गाणं नाही, तर रोजच्या सुरातलं एक साधं सूर, ज्याची जागा चुकली तर मन सुद्धा अस्थिर होतं. म्हणूनच संसार चालवताना स्वतःवर संयम आणि दुसऱ्यांवर माया ठेवावी लागते. तर बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझं पेंटिंग सुद्धा होत आहे. आउटलाईन पूर्ण अशी तयार झालेली आहे आणि आता मी यामध्ये छान असे कलर ॲड करणार आहे. तर मी बॉटलवरती असे छान 2 कमळाचे फुलं काढून घेतलेले आहे आणि एक असं साधं फूल काढलेलं आहे आणि पानंसुद्धा काढून घेतलेले आहे. तर आता मी यामध्ये सगळे कलर फिल करणार आहे. तुम्ही कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये किंवा कुठल्याही कलरच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांना म्हटलं की ॲक्रेलिकचे ग्लास पेंट द्या, तर ते तुम्हाला अगदी इझिली तिथे अवेलेबल होऊन जाईल. तर आता इथे मी पिंक कलरनी हे कमळाचं फूल असं फिल करत आहे. त्या बॉर्डरमध्येच आपल्याला ते कलर असे पूर्ण बॉटलनीच आपल्याला ते फिल करायचे असतात. त्याच्यामध्ये ग्लास पेंटिंग करताना आपल्याला ब्रशचा वापर करायचा नसतो. फक्त बॉटल असं प्रेस करायची मागे आणि त्या बॉटलमधूनच असा
पेंट निघत असतो आणि तेच आपल्याला त्या आउटलाईनच्या आतमध्ये आपल्याला सगळं फील करायचं असतं. आता पानांमध्ये मी इथे ग्रीन कलर ॲड करत आहे, तो सुद्धा आउटलाईनच्या आतमध्येच. आणि एका गोष्टीची दक्षता आपल्याला इथे घ्यायची आहे, ती म्हणजे हे पेंट करत असताना यामध्ये बबल यायला नको. बबल आले तर आपल्याला ते परत पुसून तो पेंट करावा लागतो. ते बबल अशी अगदी इझिली असं टोकाटोकाने नेऊन असं काढून घ्यायचा असतो, बबल ठेवायचा नसतो. जर बबल राहिला तर तो पेंट चांगला दिसणार नाही आणि तो बरोबर बसतसुद्धा नाही. ग्लास पेंटिंग करणं खूपच इझी आहे, कोणीही करू शकतं. फक्त आपल्याला थोडं ड्रॉइंग यायला पाहिजे. आपल्याला एखादी आकृती छान नीटनेटकी यायला पाहिजे, तरच तो पेंट आणि ती डिझाईन खूप छान दिसेल. तर हे बघा, बोलता बोलता माझी बॉटलसुद्धा होऊन गेलेली आहे असं वाटत आहे, पण मला 2-2.5 तास लागले याला करायला. बघा किती सुंदर अशी बॉटल दिसत आहे. आणि आता या बॉटलमध्ये मी लाईट टाकणार आहे आणि एखाद्या कॉर्नरमध्ये ठेवणार आहे, तर खूप सुंदर असा प्रकाश निघेल, तो कलरफुल. आणि हे छोटे छोटे माझ्याकडे मडके होते, ते सुद्धा मी असे छान पेंट करून घेतलेले आहे. आणि कुठलाही पेंट केल्यानंतर याला वार्निशचा स्प्रे किंवा तुम्ही पेंट वार्निश लावल्याच पाहिजे, त्यामुळेच हे कलर प्रोटेक्ट राहतात. तर ही सुद्धा बॉटल मी केलेली आहे आणि ही पण ग्लासचीच बॉटल आहे. याला मी असं ॲक्रेलिक कलरनी छान पेंट करून घेतलेला आहे. ह्या बॉटलचा वापर मी फ्लॉवर पॉट म्हणून करणार आहे किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवली तरी सुंदर दिसेल. बाय.